क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या अशा 6 महिलांचा सत्कार हा केला जातो आणि ज्यांनी त्यांच्या मेहनतीने कष्टाने स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे अशा महिलांना प्रोत्साहन देण्यासाठीचा हा पुरस्कार असतो। आणि आम्हाला आनंद आहे की अशा कार्यक्रमाच्या आणि ह्या प्रोत्साहनाच्या निमित्ताने महिलांना त्यांच्यामध्ये एक स्वतःमध्ये उत्साह निर्माण होतो काम करण्याचा। त्यांनी आत्तापर्यंत संघर्षामध्ये काम केलेलं असतं त्याची कोणीतरी जाण घेतली आहे आणि त्याचा आनंद असतो आणि इतर महिलांना त्याचा आदर्श घेण्यासाठी हे चांगल्या रीतीचं व्यासपीठ आहे आणि या माध्यमातून दरवर्षी हा पुरस्कार आयोजित केला जातो। ताई, माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक आहे। खरं तर निवडणूक कारखान्याची असून देखील पवारांची प्रतिष्ठा थेट पणाला लागली, म्हणजे अजित पवार असू द्या किंवा शरद पवार असू द्या। आता टावरे पॅनलकडून आरोप केला होता की पवारांनी एका मताला 10,000 रुपये वाटले। एवढ्या म्हणजे अशा निवडणुकीत असे आरोप होणं आणि थेट घराण्यावर आरोप होणं किंवा इतर गोष्टींवर आरोप होणं कसं बघताय सगळ्यांकडे? कुठेतरी पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली, मग ते दादा असू दे किंवा पवार साहेब असू दे। मला असं वाटतं निवडणूक असते आणि त्या तऱ्हेनेच घ्यायला हवी। निवडणुकीसाठी मला बाकीच्या आरोपांचं माझ्या ऐकण्यात नाही किंवा मी ते ऐकलेले नाही आहेत, त्याच्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करणार नाही। पण ही निवडणूक आहे आणि ती महत्त्वाची आहे। या निवडणुकीमध्ये सगळे सभासद हे चांगल्या रीतीने योग्य तो निर्णय घेतील आणि योग्य त्या व्यक्तींना निवडून देतील आणि त्यांचा पाठिंबा देतील अशी आम्ही अपेक्षा करतो। तुम्ही महिला आयोगाच्या संदर्भात भेटला होता आपल्या राज्यपालांना, त्याच्या संदर्भात काय झाले का किंवा त्याच्यानंतर काय तुम्ही त्याची काय पाठपुरावा? आम्हाला त्यावेळेस राज्यपाल महोदयांनी सांगितलं होतं की आम्ही योग्य त्या व्यक्तींना बोलवून त्यांना समज देण्याचं पण काम करतील आणि सरकारच्या प्रमुख लोकांबरोबर देखील त्या संदर्भात ते चर्चा करतील, कारण आम्ही पुराव्यांसहित हे दाखवलं होतं की महिला आयोगाकडनं अक्षम्य अशा काही चुका झालेल्या आहेत काही गेल्या दिवसांमध्ये, पण आत्तापर्यंत काही कारवाई झालेली नाही। मला कळत नाही आहे की एवढ्या अक्षम्य अशा चुका महिला आयोगाकडनं झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून, म्हणजे फक्त विरोधी पक्षातल्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या माता भगिनींनी महिला आयोगावरती टीका केल्यानंतर देखील महिला आयोगाच्या अध्यक्षांना पाठीशी घालण्याचं काम सरकार का करत आहे? असे कुठले संबंध, काय त्यांचा एवढा वर्चस्व आहे की त्यांना सरकार पाठीशी घालत आहे हे मला अजूनपर्यंत कळलेलं कोडं आहे। पण आमची सगळ्यांची अपेक्षा अशीच आहे की इथे नॉन पॉलिटिकल व्यक्ती बसावी आणि महिला आयोगाचं चांगल्या रीतीने काम करून पूर्ण वेळ जो महिला आयोगाला वेळ देऊ शकेल अशा महिलेची तिथे नेमणूक करावी, ही आमची आजही मागणी आहे। आम्ही मुख्यमंत्री महोदयांपासून उपमुख्यमंत्री महोदय असलेल्या या सगळ्यांना हीच विनंती केलेली आहे की ज्या तऱ्हेने आज अविश्वास महिला आयोगावरती संपूर्ण माता भगिनींना महाराष्ट्रातल्या आहे, ह्या अविश्वासाचं रूपांतर उद्या संघर्षामध्ये होऊ नये ह्यासाठी सरकारने लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेणं आम्हाला अपेक्षित आहे। खडसे साहेबांच्या भाजप प्रवेशाच्या पुन्हा चर्चा सुरू झालेल्या आहेत। त्या दिवशी देखील त्यांनी म्हटलं की पूर्णविराम, मात्र इकडे चंद्रकांत दादा पाटलांची म्हणजे राजकारणात तरी पूर्णविराम असतो, स्वल्पविराम असतो, त्यामुळे काय या सगळ्या चर्चा मला असं वाटतं फक्त तुम्ही मीडियाच्याच माध्यमातून होत असतात। ज्या कार्यक्रमाला त्यांनी भेट दिली तो कुठला पॉलिटिकल कार्यक्रम नव्हता, तो संघाचा कार्यक्रम होता आणि तिथे बकायदा भाऊंना बोलवण्यात आले होतं म्हणून भाऊ तिथे उपस्थित होते। की प्रवेशाचा हा चर्चा हे तुम्ही मीडियामधून उचललेलं भूत असतं आणि तुम्हाला TRP मिळतो आणि ह्या TRP मध्ये सगळं चालू राहतं। अमित भाईंना भेटले होते स्वतः साहेब, त्यावेळेसचा विषय, आज अमित भाईंना नाही भेटले, विषय संपला। आता भाजपमध्ये जाणार नाहीत त्यांनी सांगितलंय का? त्यांनी त्यांचं एक्सप्लेनेशन स्वतः दिलंय ना भाऊंनी। आता दोन्ही राष्ट्रवादींचं काय? भुजबळ असं म्हणाले की एकीकडे चर्चा सुरू आहे की ठाकरे आणि पवार एकत्र येणार, मात्र भुजबळ म्हणतात की अजिबात शक्य नाही। मला